नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते। छान असे मिक्स डाळीचे वडे बनवूया अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय रुचकर अशी ही रेसिपी आहे बरं का। लगेच सुरुवातीला लागू बघितलं ना, कलर किती छान आलेला आहे आणि सुगंधही खूप सुटला आहे घरामध्ये। तर येथे मी 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे। आता आपल्याला ह्या सर्व डाळी स्वच्छ धुवून घ्यायचे। जी वाटी अगोदर घेतली त्याच वाटेने सगळं प्रमाण घ्या। ही सालाची मुगाची डाळ आहे, ती सपाट घेतलेली आहे। सपाट म्हणजे पूर्ण न भरता, हे बघा अशा पद्धतीने। तर सालाचीच डाळ घ्या सहसा, नसेल तर बघा। आणि आता ही मसूर डाळ आहे, ही अर्धी वाटी घेतलेली आहे। आपल्याला सर्व डाळी येथे मिक्स करून धुवून आणि भिजत घालायच्या आहे। आता 3 डाळी झाल्यावर ही चौथी उडदाची डाळ घेतलेली आहे। ही अर्धी घेतली किंवा अर्धीला थोडी कमी घेतली तरीही चालेल। आणि ही तूर डाळ घेतलेली आहे, ती पण अर्धीला थोडी कमी। तर अशा प्रकारे आपण 5 प्रकारच्या डाळी भिजत घालणार आहे। आता ती किती वेळ भिजत घालायच्या? 4 ते 5 तास भिजत घातले किंवा रात्रभर घातल्या तरीही चालेल। स्वच्छ धुवून घ्या आणि झाकण लावून मस्तपैकी भिजत ठेवा। सकाळपर्यंत सहज अशा भिजल्या बघा किती छान। आता मी काय करणार आहे, त्यातली थोडीशी डाळ वाटीमध्ये काढून घेणार आहे। म्हणजे हे वाटण केलं की त्यामध्ये नंतरून ते जाड टाकायला ते खाताना वेगळीच मजा येते आणि असं मस्त कुरकुरीत होता। आता येथे मिरे घ्या, जवळजवळ 10-12 मिरे घ्या एवढ्या प्रमाणाला बरं का। आणि असं अर्धी मूठ धणे घ्या आणि थोडेसे अर्धाले सगळे कुटून घ्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता डाळ वाटायला घ्या। ही बघा अशा पद्धतीने। आता डाळ वाटताना जास्तीचं पाणी घेऊ नका, मग नंतरून वडे थापता येणार नाही। त्यातच आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घ्या आणि जिरेही वाटायला घेतले तरीही चालेल। आता हे बघा अशा पद्धतीने मस्त जाड बारीक वाटलेलं आहे। आणि आता कोथिंबीर, पुदिन्याची पाने असेल तर ती टाका आणि अशा पद्धतीने ते धणे वगैरे कुस्करून टाका। थोडीशी बडीशोप टाका, जेणेकरून खाताना वेगळीच टेस्ट येते। आणि आठवणीने हिंग टाका, चवेपुरतं मीठ टाका। आता हे झाले मसाले। आता कांदा टाकला आहे मी त्यामध्ये। कांदा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या। इथे आपल्याला इतर भाज्या काही टाकायच्या नाही। आणि ती जी आपण डाळ ठेवली ती जाडसर, ती पण त्यामध्ये मिक्स करून घ्या। हे बघा अशा पद्धतीने। काही नाही, गोल वडे करून हाताने थोडेसे दाबून घ्या। कडकडीत तेल गरम करा आणि कमी गॅसवर तळावर आठवणीने। खूप छान टेस्टी असे वडे होता आणि खायला पण मस्त लागतं आणि दिसायला पण छान। म्हणजे आपण आठवड्यातून एकदा असं भरपूर प्रोटीनयुक्त नाश्ता करायला काहीच हरकत नाही। अगदी छोट्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे। आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हेच सांगते की रोज अशाच रेसिप्या असतात, 1 ते 1.5 मिनिटाच्या असतात, जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटाच्या असतात। तर नक्की बघत जा यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर। तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिप्या बघणार आहात तर आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा। तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच छान छान रेसिपीचा आस्वाद घेत राहा। मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन। बाय।